नमस्कार मित्रांनो. मी आहे कल्याण स्टेशनला आणि मी एकटा नाही आहे, तर माझ्यासोबत आहे ऋषी. तर आम्ही चाललो आहोत. कुठे चाललो आहोत? येस, आम्ही चाललो आहोत कोल्हापूरला. अशीच सडनली आम्ही ट्रिप आमची प्लॅन केली आहे. सो आता बघू, आम्ही स्टेशनला आहोत, ट्रेनची वाट बघतो आहे. थोड्याच वेळात आता आम्ही निघू, खालती प्लॅटफॉर्मला जाऊ. ट्रेन आमची मागे जी आहे ती लागलेली आहे. सो चला. सो फायनली आम्ही महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापूरसाठी निघालो. चला तर मग आता कोल्हापूरला उतरल्यावर तुमच्याशी बोलतो मी. सो फायनली आम्ही कोल्हापूरला पोचलो आहोत. जस्ट आम्ही गाडीतून उतरलो. आमची गाडी होती, काल नीट दाखवता आलं नाही कारण घाई होती ट्रेनमध्ये चढायची. सो महालक्ष्मी एक्सप्रेसने आम्ही आलो आणि माझ्या एक्झॅक्ट समोर एक मिनिट इथे बघू शकता, छत्रपती शाहू महाराज टर्मिनस म्हणजेच कोल्हापूरला पोचलो. चला तर आता आम्ही इथून गाडी वगैरे ऑटो बघतो आणि रूममध्ये जातो. रूममध्ये गेल्यानंतर तुमच्याशी बोलतो. हॅलो गाईज. सो आम्ही फायनली रूमवर आलो, फ्रेशअप झालो. बघू शकता मी एवढी घातलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत कोल्हापूरच्या अंबाबाईच्या म्हणजेच महालक्ष्मी मंदिरामध्ये. इथून हार्डली 5-10 मिनटावरतीच आहे. सो जस्ट आम्ही फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे केली. बाय द वे ही आमची रूम आहे. इथे ऋषी पण आहे. ऋषी, कसा होता प्रवास? छान होता खूप. पाऊस चालू असल्यामुळे खूप चिकचिक होती, बट थोडीशी झोप झाली कशी तरी. डोळ्यावर अजून झोप येते, बट तरी आम्ही पटकन निघतोय आता. कारण आज आम्हाला भरपूर मोस्टली आज देवस्थानच करायची आहेत आणि उद्यापासून बाकीच्या गोष्टी आहेत. पण काय काय आम्ही फिरणार आहोत, कसं कसं कुठे कुठे स्पॉट्सला जाणार आहोत तुम्हाला बघायला भेटणारच आहेत. सो आजचा हा जो व्लॉग आहे तो डेडिकेटली जो आहे तो डिवोशनल प्लेसेस फेमस जे कोल्हापूरचे आहेत त्याबद्दलचं आहे. सो तुम्हालाही आवडेल. पहिलं आपलं ठिकाण जे आहे ते कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर आहे. त्याच्यानंतर काय आहे ते पण मी तुम्हाला सांगेनच. तुम्हाला पटकन आमची जी रूम आहे ती दाखवतो ती कशी आहे. सो इथून एंटर केल्यावरती इथे हा बेड आहे. इथे कपडे ठेवायला त्याने एक स्टँड दिला आहे. फॅन आहे त्या 2 साईडला. त्यात इथे एक डेस्क आहे, चेअर आहे, त्यान एक असा मिरर पण आहे. इथे आहे वॉशरूम जिथे वेस्टर्न स्टाईल टॉयलेट आहे, गिझर पण आहे. सो गरम पाणी पण आहे. सो असा छोटूसा क्यूट रूम आहे, बट वर्थ आहे. सो आता आम्ही आलो आहोत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये, जे 3.5 शक्तिपीठापैकी एक मंदिर आहे. माझ्या मागे जे आहे ते आहे अंबाबाईचं मंदिर. मी तुम्हाला आता कम्प्लीट मंदिराचा जो परिसर आहे तो दाखवतो. सुंदर दर्शन घेतल्यानंतर आरती झाल्यानंतर आम्ही आता निघालो आहोत रामलिंग मंदिराकडे, जे पुरातन शिव मंदिर आहे त्याच्या दर्शनासाठी. चला तर जाऊया आता रामलिंगला.
शरणं प्रदोष शिवनायन्मा शरणं गुरुवे शरणं प्रदोष शिवनायन्मा शरणं പാലിനെ തൂട്ടും തായിനും ശാലപ്പരുത് നീ പാലിനെ തൂട്ടും തായിനും ശാലപ്പരുത് നീ. आपण आता आहोत रामलिंग मंदिरामध्ये आणि आपल्यासोबत इथे गुरुजी आहे. तुमचं नाव काय गुरुजी? बापू थोडा गुरव. ओके, तर आता ते आपल्याला या मंदिराबद्दल माहिती सांगतील, तर आपण त्यांनाच विचारूया. प्रभू रामचंद्र ज्यावेळी 14 वर्षे वनवासात होते त्यावेळी इथे येऊन एक वास्तव करून तपश्चर्या करून शंकर भगवानाला प्रसन्न करून घेतलं, लिंग स्थापन केलं. त्यामुळं रामलिंग हे नाव आहे पुरातन काळापासून, रामराजापासून. इकडे महाशिवरात्री वगैरे चांगली महाशिवरात्री यात्रा असते. आता श्रावण महिन्यात 2 महिने फुल्ल गर्दी असते. फुल गर्दी असते. आणि ते आरती किती वाजता होते? अगदी सकाळी आणि संध्याकाळी. सकाळच्या पहिल्या पूजेला, संध्याकाळच्या पूजेला. सोमवार आणि गुरुवारी अभिषेक दहीलिंपन असतं. आणि या जलाबद्दल तुम्ही काही माहिती देऊ शकता? शंकर गंगेतून जटा वाहते, तसं ते कायम 24 तास पाणी पडू शकते. पण त्याचा कुठून प्रवाह होतो अजून समजलं नाही. वरती डोंगरच आहे, शंकराची कृपा. चालेल. रामलिंगला छान दर्शन झाल्यानंतर आता आम्ही पुढे निघालो आहोत नरसोबाच्या वाडीसाठी, जिथे दत्तगुरूंचं स्थान आहे. चला तर जाऊया आता वाडीला. आता आपण आलो आहोत नरसोबाची वाडी या देवस्थानाला. आणि दत्तगुरूंचं हे जे स्थान आहे खूप प्रचलित असं स्थान आहे. चला तर आपण दर्शन घेऊया नरसोबाच्या वाडीचं. नरसोबाच्या वाडीला छान दर्शन झाल्यानंतर आता आम्ही निघालेलो खिद्रापूरला. आम्हाला इथे समजलेलं एक प्राचीन शिव मंदिर आहे. चला तर जाऊया खिद्रापूरच्या प्राचीन शिव मंदिराला, ज्याचं नाव आहे कोपेश्वर महादेव मंदिर. सो आता आपण कोल्हापूरच्या इथे खिद्रापूर जी जागा आहे तिकडे एक प्राचीन कोपेश्वर महादेव मंदिर आहे. आपण तिकडे आलेलो आहोत. माझ्या मागे बघाल तर इकडनं एंट्री आहे कोपेश्वर महादेव मंदिरासाठी. पाऊस तर नाही आज आम्ही जितके तीर्थस्थानं केली आहे पाऊस नाही लागला, थोडा लागला पण असा मुसळधार नव्हता, त्यामुळे खूप बरं आहे. तर चला आपण बघूया कोपेश्वर महादेव मंदिर. खिद्रापूरचे हे भव्य मंदिर 7व्या शतकामध्ये चालुक्यांच्या राजवटीत बांधले गेले. पण त्या काळी सतत होणाऱ्या राजकीय युद्धांमुळे या मंदिराच्या निर्माण कार्यामध्ये सातत्य नव्हते. काही काळाने तर हे निर्माण कार्य संपूर्णपणे बंदच झाले. त्यानंतर सिलहार घराण्याचे राजे गंगारादित्य यांच्या काळी निर्माण कार्य पुनश्च सुरू करण्यात आले. अखेरीस देवगिरीच्या यादव कुळातील राजकर्त्यांनी या मंदिराचे निर्माण कार्य पूर्ण करवले. या मंदिराचे निर्माण पूर्ण होण्यासाठी तब्बल 500 वर्षाचा अवधी लागला. हे मंदिर 12व्या शतकात पूर्णपणे तयार झाले. या मंदिराच्या पूर्वेकडील द्वारापाशी एक शिला असून त्यावर संस्कृत भाषेमध्ये शिलालेखही आढळून येतो. मंदिराची स्थापत्यशैली दक्षिणेकडील बेलूर हयबीडचे साम्य दर्शवणारी आहे. देवळाबाहेर 48 खांबावर तोललेला एक मंडप आहे. या मंडपाला पूर्ण छत नाही. एक वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आली आहे. या मंडपाचा वापर यज्ञ कार्यासाठी होत असे, त्यामुळे होम हवनाचा धूर बाहेर जाण्यासाठी जी जागा आहे याला स्वर्ग मंडप असेही म्हणण्यात येते.
एकूण 108 खांब बसलेलं हे कोपेश्वर महादेव मंदिर. कट्यार काळजात घुसली यातलं शिवभोला भंडारी या गाण्याचं चित्रीकरण सुद्धा या ठिकाणी करण्यात आले आहे. देवस्थानांमधील दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी निघालो ज्योतिबासाठी. निसर्गरम्य वातावरण, पाऊस आणि धुक्यांनी पूर्ण परिसर आच्छादलेला होता. आजूबाजूला झाडं, रस्ता ओला, एकदम थंडगार वातावरण झालं होतं. चला तर जाऊया आपण ज्योतिबाच्या दर्शनाला. कोल्हापूर फिरून झाल्यानंतर आपण आलो आहोत इचलकरंजीला. माझ्या ताईचं इथं घर आहे आणि आज आम्ही निघणार पण आहोत. पण म्हटलं की चला इचलकरंजी पण थोडं फिरून घेऊया. आम्ही आलो आहोत नदीवरच्या गणपतीला. नदीच्या काठी माझ्या मागे जी बघताय ती नदी आहे, त्याच्या काठी असलेलं एक गणपतीचं मंदिर. चला तर तुम्हाला मंदिर कसं आहे, मंदिराचा परिसर कसा आहे वरदविनायक गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर बाहेरच्या साईडला इथे आता आपण आलो आहोत रेणुका यल्लमा देवी मंदिराकडे. आणि याच्या पुढे आहे महादेवाचं मंदिर. ही सर्व जुनी मंदिरं आहेत. चला तर आता आपण जाऊया रेणुका यल्लमा मंदिरात. रेणुका यल्लमा देवीचं दर्शन घेतल्यानंतरच तिकडेच बाजूला आहे श्री परशुरामाचं मंदिर आणि मातंगी देवीचं मंदिर. मी इथून तुम्हाला दाखवतो परशुराम आणि मातंगी देवीचं मंदिर. आता इकडे आहे प्राचीन शिव मंदिर
जिथे 108 शिवलिंग सुद्धा स्थापित आहेत. चला तर एक दर्शन घेऊया या महादेवाच्या मंदिराचं. आय होप तुम्हाला हा देवस्थानाचा पहिला कोल्हापुरातला व्लॉग आवडला असेल. पुढच्या व्लॉगमध्ये आपण इकडचे वेगवेगळे पर्यटन स्थळं फिरणार आहोत. सो स्टे ट्यून आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.